नमस्कार. JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत की ड्रायव्हर भरतीमध्ये आपल्याला येणाऱ्या संभाव्य प्रश्न बाबतची सविस्तर माहिती आपण पाहत आहोत. मित्रांनो, यापूर्वीच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की 2019 मध्ये जी ड्रायव्हर भरती झालेली होती, त्या ड्रायव्हर भरतीमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलं गेलेलं होतं, हे आपण सविस्तरपणे पाहिलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की रस्त्यांवरील जी सुरक्षा आहे, त्या सुरक्षेसाठीचे कशा पद्धतीनं नियम करण्यात आलेले आहेत आणि ते नियम कोणकोणते आहेत, याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, विदाऊट स्किप करता हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला रस्त्यांवरील जी सुरक्षा आहे, त्या सुरक्षेबाबतच्या नियमांची माहिती होऊन जाईल. हे जे काही नियम असणार आहेत, याचे कमीत कमी 3 ते 4 लेक्चर आपले होणार आहेत. ते सर्व लेक्चर तुम्ही पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला रस्त्यांवरील जे नियम आहेत त्याबाबत सविस्तर माहिती मिळून जाणार आहे. तर चला, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी सर्वांना विनंती आहे, प्लीज आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जातील. तर पहिला मुद्दा आहे की रस्त्यांवरील सुरक्षा. आता रस्त्यांवरील सुरक्षा काय असते किंवा कशासाठी ही रस्त्यावरील सुरक्षा आपण पाळली पाहिजे, याबाबत आपण जाणून घेऊया. की ज्यावेळेला आपण रस्त्यांवरून गाडी चालवत असतो, त्यावेळेला आपल्याला वाहनांबरोबर जे काही आजूबाजूला आपल्या माणसं असतात, त्यांची काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं. वाहनांचीही काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं. आपण जर या गोष्टी अंमलात नाही आणल्या, तर काहीही उपयोग होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, की ज्या वाहतुकीच्या ज्या सूचना आहेत, त्या सूचना तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं आपल्याला काय करायचं असतं, तंतोतंत पालन करायचं असतं. हे सगळं ज्यावेळेला आपण गाडी चालवत असतो, त्यावेळेला ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये म्हणून, सर्वजण सुरक्षित राहावे म्हणून रस्त्यांचे वाहतुकीचे काय करण्यात आलेले आहेत, नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि हे नियम पाळणं आपल्यावरती बंधनकारक असतं. त्याचबरोबर आपत्कालीन काळात ज्यावेळेला काही दुर्घटना होत असते रस्त्यांवरती, त्यावेळेला आपल्याला आपत्कालीन काळामध्ये सर्वांना मदत करणं अतिशय गरजेचं असतं. आपण काय करायचं आहे, जर आपल्याला अशी काही दुर्घटना झालेली दिसली, तर आपण त्या दुर्घटनेपासून लांब न जाता त्या ठिकाणी थांबायचं आहे आणि थांबून काय करायचं आहे, ते जे काही दुर्घटनेमध्ये जखमी व्यक्ती असतील, त्यांना उपचाराची आवश्यकता असेल, तर त्यांना सर्वप्रथम आपल्याला उपचार द्यायचे आहेत. त्याच नंतर पोलीस स्टेशनलाही कळवायचं आहे. या गोष्टी आपल्याला सर्व करायच्या असतात. चला, आपण पाहूया पुढचा आपला मुद्दा. पहा, रस्त्यांवरील सुरक्षांच्या नियमांचे जे उल्लंघन आहे, त्या बाबतीत काही नियम तयार करण्यात आले. एक नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, वाहतूक चलन असतं, त्याच्यानंतर ई-चलन असतं, मद्यपान करून वाहनं चालवणे असेल किंवा वाहन अपघात असेल. ह्या ज्या काही 4 गोष्टी आहेत, ह्या रस्त्यांचे जे काही नियम आहेत, त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. आपण ह्या 4ही गोष्टी काय करणार आहोत, एक-एक करून पाहणार आहोत. आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण वाहतूक चलन काय असतं किंवा वाहतूक चलनाबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी काय करायचं आहे, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, की हा व्हिडिओ जो आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे येणारे पुढचे 4ही लेक्चर हेही तुम्ही काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती येऊन जाईल आणि तुम्हाला रस्ते सुरक्षेबाबत कोणताही प्रश्न विचारला, तर 100% तुम्ही त्या प्रश्नांचं खात्रीशीर उत्तर देऊ शकता. बघा, आता वाहतूक चलन म्हणजे काय, हे जाणून घेऊया आपण. आपल्याला वाहतूक चलनाबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. वाहतूक चलन सर्वांचे सुरक्षा व वाहन परिवहनाचे सुरक्षा या दृष्टीने दोन्हीही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्या कारणामुळे वाहतुकीचे नियम तयार करण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला जसं यापूर्वी सांगितलं होतं तसं वाहनाची सुरक्षा असेल किंवा माणसांची सुरक्षा असेल, यासाठी काय केलेले आहेत, परिवहनाचे काय सुरक्षेबाबतचे नियम तयार करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, यामध्ये जीवितहानी व आर्थिक संपत्तीचीही हानी होऊ शकते, त्यामुळे असे नियम तयार करण्यात आलेले आहेत. बघा, हे नियम का तयार करण्यात आलेले आहेत हे नियम, तर आर्थिक हानी होऊ नये किंवा जीवितहानी कोणतीही होऊ नये म्हणून हे नियम तयार करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे जर नियम नसते, तर आपण कशाही पद्धतीनं त्या गाड्या चालवल्या असत्या आणि त्याच्यामध्ये
अपघाताचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती हे अपघाताचे प्रमाण वाढलं असतं. त्यासाठी काय करण्यात आलेले आहेत, ते वाहतुकीचे नियम करण्यात आलेले आहेत. वाहतुकीचे नियम असून सुद्धा आज आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, तर खूप मोठ्या प्रमाणावरती काय होत असतात, ॲक्सिडेंट होताना दिसत असतात. त्यासाठी मित्रांनो, सर्वांनी गाड्या चालवत असताना वाहतुकीचे जे नियम आहेत, ते नियम सगळे समजून घेतले पाहिजेत आणि ते नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपण गाड्या चालवल्या पाहिजेत. तरच वाहतुकीचे जे काही ॲक्सिडेंटचे जे काही प्रमाण आहे, ते प्रमाण कमी होणार आहे आणि त्याच्यामध्ये जीवितहानी आणि आर्थिक संपत्तीची हानी कमी होणार आहे. बघा आता पुढे काय म्हटलेलं आहे, या नियमांच्या आधारावरती आपण नियमांचे पालन जर केले नाही, तर शासनाकडून चलन आकारले जाते. बघा, आपल्याला चलन कधी आकारलं जातं? जर आपण त्या नियमांचे पालन केले नाही, तर आपल्याला काय केलं जातं? चलन आकारलं जातं. आता हे नियम कोणकोणते आहेत, हेही आपण पुढे पाहणार आहोत. आता पहा, हे चलन वाहतूक पोलीस जर आपण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असेल, तर चलन आकारात असतात व असे चलन भरणे आपल्यावर बंधनकारक राहते. काय म्हटलेलं आहे पहा इथं, की वाहतूक पोलीस चलन कोण आकारलं जातं? आपल्याला चलन कोण देतं? तर वाहतूक पोलीस काय करत असतात? आपल्याला चलन आकारत असतात. कोण आकारत असतात? तर हे जे वाहतूक पोलीस आहेत, ते वाहतूक पोलीस आपल्याला चलन आकारत असतात. हे चलन कधी आकारलं जातं? जर आपण नियमांचे उल्लंघन केले तर. जे काही वाहतूक विभागाचे जे नियम आहेत, त्या नियमांचे आपण उल्लंघन केलं तर आपल्याला चलन हे आहे, ते चलन 100% आकारलं जातं आणि त्या चलनाची जी काही रक्कम असेल, ते आपल्यावर भरणे बंधनकारक असते. जर समजा आपण ते चलन भरलं नाही, तर आपल्याला त्याच्यावरती काय केलं जातं, आणखीन दंड आकारला जातो आणि ती सर्व जी अमाउंट आहे, ती आपल्याकडून वसूल केली जाते. बघा आता पुढे काय म्हटलेलं आहे, यासाठी आपल्याला वाहतुकीचे सर्व नियम माहीत असणं अतिशय आवश्यक असतं. आपल्याला हे वाहतुकीचे नियम आहेत, ते माहीत असलं पाहिजे. जर आपल्याला वाहतुकीचे नियमच माहीत नसतील, तर आपल्यावरती वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमाच्या उल्लंघनाअंतर्गत कार्यवाही करू शकतात. त्यासाठी आपल्याला सर्वांना वाहतुकीचे नियम माहीत असणं गाडी चालवण्याच्या अगोदर हे अतिशय गरजेचं असतं. फक्त गाडी चालवायला येऊन फायद्याचं नाहीये, तर त्याचबरोबर वाहतुकीचे नियमही तेवढेच महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला वाहतुकीचे सर्व नियम माहीत असतील, तर तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे आणि सुखरूप गाडी चालवू शकता. त्याचबरोबर आपली स्वतःची आर्थिक हानी होणार नाही. त्याचबरोबर आपल्याकडून कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची आपण त्यामुळं काळजी घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला वाहतुकीचे नियम जे आहेत, ते सर्व नियम अतिशय तंतोतंतपणे माहीत असणं गरजेचं असतं. बघा आता पुढं काय म्हटलेलं आहे, याचबरोबर आपण वाहन चालवत असताना काही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक असते. जर आपण आवश्यक कागदपत्र जवळ नाही ठेवली, तरीही वाहतूक पोलीस आपल्याला चलन आकारू शकतात. बघा, फक्त गाडी चालवायला येणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं हे महत्त्वाचं नाहीये. तर त्याच्याबरोबर आपल्याला काही आवश्यक जे कागदपत्र आहेत, ते आवश्यक कागदपत्र काय करावं लागत असतात, आपल्याजवळ ठेवावे लागत असतात. जर अशी कागदपत्र आपण जर जवळ नाही ठेवली आणि ज्यावेळेला आपल्याला वाहतूक पोलिसांनी अडवलं आणि आपल्याकडे त्या कागदपत्राची मागणी केली आणि आपण त्या कागदपत्राची पूर्तता जर करू शकलो नाही, तर तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातं, वाहतूक पोलीस जे आहेत, ते चलन आकारू शकतात किंवा दंड आकारू शकतात. आता हे कागदपत्र कोणकोणते असू शकतात, हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला याबाबत कसाही प्रश्न विचारू द्या, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 100% देऊ शकता. म्हणून मी काय केलेलं आहे, ज्यावेळेला ही आपली लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे, त्यावेळेला अगोदर तुम्हाला मी काही प्रश्न दिलेले आहेत, की जे 2019 साली प्रश्न आलेले होते. त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस केलेलं आहे. त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज आलेला असेल, की प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात. ज्यावेळेला मी हे पूर्ण विश्लेषण करत असतो, त्यावेळेला तुम्ही अतिशय बारकाईने इथं लक्ष द्यायचं आहे आणि जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, ते पॉइंट तुम्ही कुठेतरी तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत, की जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेला परीक्षेला तुम्ही जाणार आहात, त्यावेळेला ते पॉइंट जरी पाहिलं, तरी तुमची जी काही तयारी आहे, ती तयारी परफेक्ट होऊन जाणार आहे आणि ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जवळपास 160 मार्कांची जी तयारी आहे, ती तयारी परफेक्ट करून घेण्याचा इथं प्रयत्न करत आहे. त्यासाठी काय करायचं आहे, रोजचं जे लेक्चर आहे, ते रोजचं लेक्चर आपण व्यवस्थित पाहायचं आहे
आणि हे लेक्चर पाहिल्यानंतर याच्यावरील शॉर्ट्स नोट ही तुम्ही लिहून ठेवायच्या आहेत. मित्रांनो, आपण येणाऱ्या काळामध्ये काही रॅपिड फायर क्वेश्चन ही घेणार आहोत. त्याचं लाईव्ह लेक्चर ही घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. चला, आता आपल्याला कागदपत्र कोणकोणती जवळ ठेवणं गरजेचं असतं हे आपण पाहूया. बघा, इथं तुम्हाला मी स्क्रीनवरती शेअर केलेली आहेत की कागदपत्र आपल्याला कोणकोणती लागतात. पहिलं कागदपत्र आहे वाहन चालक परवाना ओरिजिनल. आपल्याकडे हे ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन असणं अतिशय गरजेचं असतं. ज्या वेळेला तुम्ही गाडी चालवत असता, टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर असू द्या किंवा थ्री व्हीलर असू द्या, प्रायव्हेट असू द्या, पब्लिक व्हेइकल असू द्या, कोणतेही व्हेइकल तुम्ही चालवत असता, त्यावेळेला तुमच्याकडे ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन असणं अतिशय गरजेचं असतं. जर तुमच्याकडे ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन नसेल तर नक्कीच तुम्हाला वाहतूक पोलीस हे आहेत ते तुम्हाला फाईन आकारू शकतात. त्यासाठी पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ड्रायव्हिंग लायसन. त्याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट बघा काय आहे, की दुसरं कोणतं डॉक्युमेंट आपल्याला अतिशय गरजेचं असतं. वाहनांच्या नोंदीचे प्रमाणपत्र, खाजगी वाहनांसाठी प्रमाणित प्रत आणि व्यावसायिक वाहनांसाठीची मूळ प्रत. म्हणजे काय, जे आपले गाडीचे रजिस्ट्रेशनचे जे डॉक्युमेंट असतात, गाडी नोंदणीचे आरटीओ कडेचे डॉक्युमेंट असतात, ते डॉक्युमेंट ही आपल्याला इथं जवळ ठेवणं अतिशय गरजेचं असतं. जे आपले प्रायव्हेट वाहनं आहेत, खाजगी वाहनं आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे झेरॉक्स असेल तर ती झेरॉक्स चालू शकते. परंतु जे व्यावसायिक वाहनं आहे, व्यावसायिक वाहनांसाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्याची जी मूळ प्रत आहे, ते मूळ प्रत इथं तुम्हाला जवळ ठेवणं अतिशय गरजेचं असतं. हे कोणत्या वाहनांसाठी आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी मूळ प्रत ठेवणं जवळ अतिशय गरजेचं असतं आणि ती मूळ प्रत कशाची ठेवायची आहे, तर नोंदणीची जी गाडी रजिस्ट्रेशनची जी मूळ प्रत आहे, ती मूळ प्रत तिथं तुम्हाला ठेवायची आहे. बघा मित्रांनो, याच्यावरतीही तुम्हाला सगळे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हे अतिशय काळजीपूर्वक पाहायचं आहे, ऐकायचं आहे. त्याच्यानंतर वाहन विम्याचे प्रमाणपत्र, त्याची प्रमाणित प्रत. जर तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तरीही इथं चालणार आहे. परंतु गाडीचा विमा उतरणं अतिशय आवश्यक असतं आणि तो विमा उतरल्यानंतर त्याची एक झेरॉक्स प्रत जी असते, ती झेरॉक्स प्रत आपल्या जवळ ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आता चौथं महत्त्वाचं डॉक्युमेंट पहा इथं काय आहे, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र याची मूळ प्रत. आता जे आपण प्रदूषण नियंत्रणाचं जे प्रमाणपत्र काढतो, पी काढतो, याला काय म्हटलं जातं, पी जी पी आहे, ती पी ही आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं असतं. याची जी मूळ प्रत आहे, याची ही मूळ प्रत आपण इथं जवळ ठेवायची आहे. त्याचबरोबर ही जी मूळ प्रत आहे, ती काहीच राज्यांसाठी आवश्यक आहे. संपूर्ण भारतामध्ये त्याची मूळ प्रत जवळ ठेवणं आवश्यक नाही. त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाणित प्रत जरी सोबत ठेवली, म्हणजेच झेरॉक्स जरी जवळ ठेवली तरी चालणार आहे. मित्रांनो, हे जे काही 4 महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत, हे चारही महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण काय करायचे आहेत, आपल्या जवळ ठेवायचे आहेत. आणि हे डॉक्युमेंट जर नसतील तर आपल्याला काय होतं, पोलीस अधिकारी जे आहेत, वाहतूक पोलीस अधिकारी ते काय करू शकतात, आपल्याला फाईन मारू शकतात. त्यासाठी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट आपण जवळ ठेवायचे आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ई चलनाबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आज आपण चलन कशा पद्धतीने आपल्याला आकारलं जातं याबाबत माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर कसं वाटलं. त्याचबरोबर अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आपण आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.